भाईंदरमध्ये आज सकाळी तलाव रोड परिसरामध्ये बिबट्या आढळला आणि या बिबट्या इमारतीमध्ये जाऊन त्यांनी काही नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला। हे नागरिक अत्यंत जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे। वन विभागाकडून अग्निशमन दलाकडून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न चालू होते, मात्र काही तासांनंतर या बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला, सुरक्षा दलाला आणि अग्निशमन दलाला यश मिळालं। मात्र या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं। नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। यावर आता घटनास्थळी पोहोचून मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला। या संवादामध्ये तिथली परिस्थिती नेमकी कशी होती आणि आता तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे याबद्दल त्यांनी काय म्हटलंय, स्थानिकांनी यावर काय म्हटलंय ते बघूयात। सध्या मी उभा आहे भाईंदर पूर्वच्या स्टेशन पासून जवळच्या अशा तलाव परिसर रोडमध्ये। बीपी रोडवर हा रस्ता आत येतो। मला तुम्हाला सांगायचं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका याची लोकसंख्या भरमसाठ आहे। इथे खूप मोठ्या प्रमाणावर लोक राहतात। रहिवासी एरियामध्ये, रहिवासी भागामध्ये अचानक एक बिबट्या येतो, एक लेपर्ड येतो। हे कसं शक्य आहे याच्यावर चर्चा सध्या सुरू आहे। व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचा मेट्रो मुंबई मराठीची टीम आता इकडे आली आहे। मी तुम्हाला काही घटना सांगतो। हे बघा, हे जे निशाण आहेत, नागरिकांनी, रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे हे त्या बिबट्याचे निशाण आहेत। इथून तो बिबट्या वरती चढला, तिथे तो पुढे गेला। त्यानंतर माहिती मिळाली आम्हाला रहिवाशांकडनं की तो या मार्गाने पुढे गेला। आता दुपारपर्यंत त्या बिबट्याला पकडलाय, परंतु प्रश्न भरपूर आहेत। प्रश्न क्रमांक 1, हा बिबट्या इकडे आला कसा? प्रश्न क्रमांक 2, इतका उशीर लागला कसा पकडण्यासाठी? आणि शेवटचा प्रश्न, आज बिबट्या आलाय, उद्या परत येऊ शकतो, त्यासाठी सरकार किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग कोणत्या प्रकारची उपाययोजना करतोय? याची उत्तरं खरंच सगळ्यांनी दिली पाहिजे, कारण की इकडे लहान मुलं आहेत, इकडे महिला आहेत, इथे पुरुष आहेत, मागे शाळा आहे, हा परिसर गजबजलेला परिसर आहे आणि इथे अशा घटना भविष्यामध्ये होता कामा नये। नुसतं झोटिंगे, मेट्रो मुंबई मराठीसाठी।